नमस्कार शेतकरी मित्र. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण आज गव्हाला लोकवन गहू आपण या ठिकाणी केला होता. गव्हाला आज आपण डोस टाकलेला आहे. मागच्या वेळी पाणी पाजून गोळी टाकलेली 10-26-26 किंवा असं टाकलेलं, आणि ह्यावेळी आता शेवटची फवारणी म्हणून आपण या ठिकाणी आता फवारणी घेतलेली आहे. हे बघू शकता, आत्ताच फवारणी झालेलं आहे. पंप अजून पाठीलाच आहे. आज या ठिकाणी आपण 3 प्रकारचे औषध वापरलेले आहेत. एक तर कीटकनाशक वापरलेलं आहे, एक दुसरं म्हणजे तांबेरा पडू नये म्हणून आपण आधीच या ठिकाणी फवारणी घेतलेली आहे, आणि तिसरं म्हणजे हे कुडी भरावी म्हणून आपण या ठिकाणी असं फवारणी पण केलेली आहे. इथं एक लक्षात घ्या की तुमच्याजवळ त्या दुकानात जे कुठलं बी औषध असेल या तिन्हीसाठी, एक म्हणजे कुडी भरायसाठी कीटकनाशक कोणतं पण चालते, आणि तिसरं म्हणजे तांबेरा पडू नये म्हणून तिन्हीपैकी कोणतेही तुम्ही वापरू शकताय. कीटकनाशक असेल, मी आता पंपाला 20 ml वापरले, आणि बाकीचे जे असते ते दुकानदार तुम्हाला समजवून देतीलच. या ठिकाणी एक गोष्ट मी इथं केलेली आहे की तांबेरा पडू नये म्हणून मी आधीच फवारणी केलेली आहे. पडल्यानंतर फवारणी करण्यापेक्षा मी आधीच या ठिकाणी फवारणी करून ठेवलेली आहे, आणि त्यावर कीटकनाशकसुद्धा मारलेलं आहे. त्यामुळं रोग पडण्याची शक्यता या ठिकाणी मी आधीच कमी करून ठेवलेली आहे. रोग पडू नये म्हणून आधीच मी या ठिकाणी औषध मारलेलं आहे. आता आपला गहू बघू शकता, बोट एवढी लांब कुडी पण पडलेली आहे इथं. आत्ता गहू म्हणायला गेला तर सरीत आहे, मांडीला गहू लागलेला आहे. गहू दाट आणि चांगला गहू आलेला आहे. तुम्ही पण योग्य नियोजन करून कमी पैशात जास्त उत्पन्न घेऊ शकता. अशाच व्हिडिओ बघण्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. पुढचासुद्धा व्हिडिओ आपण जर कोणता डोस टाकला तर लगेच या ठिकाणी अपडेट्स देत राहू. धन्यवाद.